आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण ज्या संताच्या पवित्र स्मरणासाठी येथे जमलो आहोत ते म्हणजे संत गाडगे महाराज, स्वच्छतेचे खरे पुजारी. गाडगे महाराजांनी आपल्या जीवनातून आपल्याला शिकवले की स्वच्छता म्हणजे केवळ शरीराची नसून ती मनाची, आचारांची आणि विचारांचीही असली पाहिजे. त्यांनी हातात झाडू घेतला ते केवळ रस्ते साफ करण्यासाठी नाही, तर समाजातील घाणेरड्या रूढी, व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी. गावोगावी भटकताना ते मंदिर झाडत, धर्मशाळा स्वच्छ करत, पण त्याबरोबर लोकांची मनेही स्वच्छ करत. ते कधी कोणावर टीका करत नसत, पण आपल्या कृतीतून समाजाला मोठा संदेश देत. त्यांच्या प्रत्येक हालचालीतून एकच शिकवण मिळत होती: देव शोधायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या कृती स्वच्छ करा. त्यांनी कधी देवासाठी मोठा गजर केला नाही, पण त्यांच्या सेवेतून देव स्वतः प्रकट होत असे. महाराज व्यसनाच्या विरोधात उभे राहिले, कारण त्यांना माहीत होते की दारू मानवाला आतून पोखरते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले, कारण त्यांनी अनुभवले होते की अज्ञान हेच गुलामगिरीचे मूळ आहे. त्यामुळे त्यांनी शाळा बांधण्यासाठी भिक्षा मागितली, समाजाला जागं केलं आणि गरीब मुलांच्या आयुष्यात प्रकाश नेला. आज आपण त्यांच्या विचारांना वंदन करतो, पण खरा मान तेव्हाच मिळेल जेव्हा आपण त्यांच्या शिकवणी आचरणात आणू. घर स्वच्छ ठेवणे ही सुरुवात असू दे, पण मन स्वच्छ ठेवणे हे आपले ध्येय ठरू दे. गाडगे महाराज आपल्याला सांगतात की परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून होते. चला, आजपासून आपण स्वच्छ समाज घडवण्याचा संकल्प करूया. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.